बाप पिंपळगावमध्ये 200 मीटर वरती एका इसमाचा खून झालाय. हॅलो कोण? हॅलो कोण? हा अरे 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 रामा, अरे तू अपंग धडपड मरपड का म्हणून करतो? मला मागायचं पाणी मी दिलं असतं तुला. हा येणे चाळे करू नको असे अपंग. हॅलो हॅलो हां मॅडम, बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. दशरथ निगोटेचं प्रेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवा व लवकरात लवकर माझ्या टेबलवर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला पाहिजे. दॅट्स माय ऑर्डर. बाबा बरं का रे? बरं काय दुखत रे बा तो? अपंग झालाय. अपंग काय सांगू झालाय. माझ्या हाल. हो ना बाई, माझ्या बहिणीचा लेक आहे रे. उचलता येत नाही मला, बसता येत नाही, काहीच नाही. काहीच नाही. माझा लेक रामा माझा अपंग झालाय. काय करू? काय करू? त्याला चालते कसं येणं वागणं काय सांगू आता. हाताखाली कोणी नाही, त्याला उठता येईना बसता येईना, कमरातच हाई. त्याने दोन्ही पाय गेले, त्याचे दोन्ही पाय गेले. कोण नाही उचलायला नाही, काय कोणी करावं? बसवायला नाही कुणी. काय सांगू आता माझ्या माय. बाई तुला काय सांगू, कुणीच नाही ना माझ्या जवळ. काय करते आता? हॅलो हां हॅलो हॅलो कोण बोलतं? या ठिकाणी खून झालाय. काय खून झाला? बर बर, कुठं झाला, काय झाला, काही माहिती आहे का? अरे बोला ना, बोलत काय नाही. बर मी मॅडमला सांगतो आणि लगेच येतो. हॅलो हॅलो मॅडम. हां व्हॉट? परत दुसरा खून? पोटे, लवकरात लवकर आपल्याला याचा छडा लावला पाहिजे, कारण हा दुसरा खून आहे. लवकरात लवकर पोस्टमॉर्टमसाठी पाठवा व रिपोर्ट घेऊन या. आई हाव काय रे बाबा? मला चालता येईल का नाही? बाबा तू डॉक्टरकडे गेलतीस का? गेलते ना, डॉक्टरकडे गेलते. डॉक्टर म्हणला कधीच त्याला चालता येणार नाही ना बाबा. काय करू आता? हा चालता येणार नाही म्हणजे डॉक्टर. काय माझ्या बाबाला काय झालं बाई, त्या मिलिटरी मध्ये गेला म्हणून ती गोळी लागली तुला कमरामध्ये, तर पायच गेले तुझे. डॉक्टर काय करू शकत नाहीत. दुःख माझ मनात ठेवते मल्हा. हॅलो वाडा फाट्यावरती खून झालाय. तलवाडा पाठीवर खून झाला का? बर ठीक आहे ठीक आहे, मी मॅडम येतो. हां आलोच.
हवालदार धोंडे, सगळ्या गावातील CCTV फुटेज मला आणून दाखवा. काहीच भेटेना आज. खून करीन मी, खून. पैसे पाहिजेत मला, खून करीन मी. पैसे पाहिजे. हडव्या कुणाचा खून करशील? नाही कुणाचं. काय बोलत होता फोनवर? काही नाही. विद्यार्थी 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 हा विद्यार्थीचे आहेत मॅडम. कुणाचा खून करतो? कोणाचं नाही. मी ऐकलं, आता गाडीतून चालले होते, मी ऐकलं. नाही नाही मॅडम. विद्यार्थी मी चायचा. काय नाव तुझं? श्याम उचिष्ट चव्हाण. श्याम चव्हाण. कितवीला आहेस? 11वीला. कुठल्या कॉलेजला? इथंच आहे जवळ आपल्या इथंच आहे. काय करतो तू? पैसे कशाला लागतात? मी सगळं ऐकलं तुझं. नाही कशाला लागतात पैसे? कबूल कर. कबूल करतो. कशाला? लागत आहेत मला. खरं सांग. माफ करा मॅडम, माफ करा मला. माफ करा, माफ करा. आता नाही करणार मी पुढं. माफ करा मला, माफ करा. काय करतो तू? काय? हा शाळेत मी शाळेत. कॉलेजला. कोणते शाळेत? इथंच आहे जवळ. आई वडील काय करतात? शेती करते. शेती करते. खूप पैसावाले आहेत का? नाही नाही गरीब आम्ही, गरीब आहे. गरीब आहे तुम्ही? आणि हरामखोरा गरीब आई वडिलाला धमक्या देतो तू? नाही. माफ. हे तुझे संस्कार? अरे ते बिचारे आई वडील गरीब बिचारे रे. अरे माय बापांनो, तुम्ही तरी कशाला अशा औलादीला पैदा करून असं शिक्षणासाठी बाहेर पाठवता रे? ह्यांना नालीत द्या फेकून. कशाला तुम्ही राब राब राबतात ह्या हरामखोरांसाठी? ते बिचारे हाडाचे काढ करतील. हा, तुला शिक्षणासाठी, तुला शिक्षण देण्यासाठी. आणि तू इकडं हा? अरे रात्रंदिवस ते तुझ्याकडे बघून जगते, तुझ्याकडे आशा लावून आहेत, त्यांच्याकडे तुझ्याकडे डोळे लावून आहेत. ते बाळा, तुझ्यावर आशा आहे त्यांची. लेकरा, तू काहीतरी करशील, तू मोठा होशील, त्यांना सांभाळशील. आणि तू असं करतो, तू असं करतो. पाय पडतो मॅडम, पाय पडतो. माफ करा, हा? माफ करा. लाज वाटत नाही तुला? हा? हरामखोर, विश्वासघात आई वडिलांचा करतो. नाही नाही माफ करा. इथून पुढे नाही अशी चूक करणार मी आता कधीच. तुला सक्त वॉर्निंग देते. तो दोस्ताना तोड, हो हो चोऱ्या चपाट्या बंद. हो. घरातून पैसे तुला फक्त तुझ्या पुरते येणार. अति खर्च टाळायचा हो हो. आणि व्यवस्थित शिक्षणाकडे लक्ष दे आणि अभ्यास कर. चल चालता हो. पुन्हा आढळलास तर कैद करून टाकीन. हरामखोर कुठला.
अबे मैंने सुना ये पहले कविता साले दंगे मेले आंधळे नंगळे गरीब भरले रक्का सगळे उरले सुरले पोलिसांनी वाजवले लुटालुटी झाडपुडीचे ठामाल पडले दगड फेकाफेकीने डोके वाजले जातीवाजीचे प्रश्न झाले पण सरकार काय करे हेच ना कळे हाय मी कष्टवाली अनुपमा। हाँ बॉस काम हो गया। अरे बॉस सुपारी लेते हैं अपन, सुपारी मतलब खाने वाली सुपारी थोड़ी, इसमें ना दवा ना दारू, डायरेक्ट आदमी का पोस्टमार्टम। ओके दवा ना दारू डायरेक्ट चल क्यों पकड़ा है मुझे छोड़ काही सुगावा मिळाला का? अजून तर काहीच नाही. आणि आपले ते 2 ऑफिसर्स गेलेले आहेत ना? गेलेली अजून त्यांचा काही फोन वगैरे काय आला का? काहीच नाही अजून. येतील त्यांना काहीतरी भेटलं असणार.
हा बरं. काय नाव तुझं? शेख अनबक्ष. काय झालं? मॅडम मी तिथं उभा टाकलेलो होतो. काय फोनवर बोलत होता की ह्याला एका जणाचा फोन आलता. हे म्हणत होता की मी सुपारी घेतो आणि सुपारी घेतल्यावर डायरेक्ट मला ह्याच्यावर संशय आहे, असं का? म्हणून मी ह्याला आणलं. त्याच्यावर संशय. हा. मी भंगारायचे तुम्ही बघ. 100% ह्याच्यावर संशय आहे. आणि याचा ह्यो एक मित्र आहे त्याच्यात सांग. नाव सांग. शेख अनबक्ष. कुणाची सुपारी? कुणाची सुपारी? कुणाची सुपारी? कुणाची सुपारी घेतली? कुणाची सुपारी घेतली? सुपारी नाही घेतली मॅडम. मग तू असं नाही बोलणार. बरं बोलणार. सांग. नाही मॅडम काय नाही सांगे. सांग. 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 कुणाची सुपारी? कुणाची सुपारी घेतली? सुपारी नाही. मग काय करत होता? सांग. सांग. काय करत होता? कुणाची सुपारी घेतली? बोल मॅडम सांगा बोल. नाही घेतली सुपारी मॅडम. मग काय काय करत होता फोनवर? सांग भडव्या. काय? सांग. सांग काय करत होता? सांग. हसतो? नालाय का? मॅडम मला काहीच माहित नाही. इथं अरे काय हसतो चालू का? आहे. हसतो. हसतो. बोल काय मॅडम, मला मॅडम. काहीच माहित नाहीये. तिथं कमून आणलंय मला तुम्ही उचलून. मी जात होतो वाटेने तुमच्या ऑफिसर्सनी मला उचलून आणलंय. का आणलं? का आणलं? मला काहीच माहित नाही काय चाललंय तू इथून. काय बोलला फोनवर काय बोलला तू? समोर या ऑफिसर. फोनवर काय बोलला तू? सुपारी घेतो सुपारी. सुपारी नाही घेत मी. माझी मूवीची प्रॅक्टिस चालू होती. मी रिहर्सल करीत होतो. डायरेक्टरला मी फोनवर सांगत हो. होतो. आता तो हिरो झाला. खरं बोलतोय मी मॅडम. कार्ड बघा ते कार्ड असेल ते. माझा हात सोडा. मी तुम्हाला कार्ड दाखवतो. हात सोडा ऑफिसर. हात सोडा. दाखव. कोणत्या पिक्चरचा हिरो आहेस ते? डॉन आहेस का? त्याचं कार्ड. हॅलो. हा कोण बोलतोय? डायरेक्टर. कुठून बोलत आहात? अलिबागला ओळखता का? मी पीआय अनुपमा पाटील बोलते. तू आमच्या तावडीत आहे? हो हो. सुपारीचा काहीतरी तो बोलत होता. आमच्या ऑफिसरनं पकडलं त्याला. कारण आमच्याकडे 3 खून झालेले आहेत. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. हो. अच्छा 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 अच्छा. हो. मग त्यांनी सांगायचं ना अगोदर. ओके ओके सर सर. ओके ओके. थँक्यू सर. सरची सर. ओके ओके. हा नो प्रॉब्लेम सर. लगेच सोडते मी. त्यांना सांगायचं ना हो अगोदर. कारण इकडचं माहोल तसं झालेलं आहे सर. कारण 3 खून झाले एकाच पद्धतीने. आरोपी अजून सापडत नाहीये. तो जर असाच बाहेर राहिला तर आणखीन खून होतील. सांगायचं ना त्यानं. ओके ओके सर. ओके लगेच सोडते. थँक्यू सर. ऑफिसर नाही हा मुलगा गुन्हेगार नाही. मी म्हणतोय त्यांना. तिने तसंच मला उचलून आणलंय. अरे सांगायचं ना तू मग. ऑफिसर तहकीकात करता हे ठीक आहे. पण थोडं जाणून समजून घ्यायचं ना. सॉरी मॅडम. किती हाणलंय त्यांनी आम्हाला तिथं येताना. हा? सॉरी मॅडम. सरळ तुम्ही कुणाला उचलून आणता? खरा आरोपी बाहेर सोडला. मला तुम्हाला मी सांगते सगळ्यांना वॉर्निंग आहे माझी. मला 48 तासाच्या आत आरोपी माझ्या समोर पाहिजे. दॅट्स माय ऑर्डर. ठीक आहे मॅडम. ठीक आहे. असं कुणाला उचलून आणू नका. बेगुन्हा लोकांना. चल बेटा जा. ओके जा. ओके. कुणाला उचलून आणतात आरोपी म्हणून? ऑफिसर बोला सर. हे दोघे कुठे गेली? मती नाखेल. मॅडम ऐकून घ्या. आता हे वातावरण एवढंच चिघळलेलं आहे की साहजिक आहे. तुमचा जे आत्ताचा तुमचा रोज साहजिक आहे. मी समजू शकते. माझी रात्रीची झोप उडायची. काही समजायला मार्ग नाही. आरोपी आहे कोण? का त्याला जमिनीने खाल्लंय का आकाशाने गिळले? हा? आपली पोलीस फोर्स करते काय? आणि डोळ्यात तेल घालून जागा फिरा. रात्रीचा फिरा.
दीपक पाटील. नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब या बसा. काय चाललं बाकी? काय नाही एकदम निवांत. आता आपलं हॉस्पिटल कसं आहे? एकदम भारी एकदम पेशंट येते मस्त चांगला रिस्पॉन्स भेटतो आपल्याला इकडे. चांगलं हो, response भेटतो ना? हो, चांगला भेटतो. थोडंसं लक्ष देऊन वगैरे हो. तुम्ही जे पेशंटकडं थोडंसं त्यांना सहकार्य बी करीत जा. हा सहकार्य आहे ना कसं आहे, आपलं. आपलं नाव आहे इकडे जास्तीत जास्त. हो हो आहे ती जाणीव हा, आहे आपल्या आपल्याची. नावामुळे पेशंट वाढतील, पुन्हा वाढतील, हा. तुमच्या नावाने वाढतील, हा. प्रॅक्टिसनी वाढतील, हो पुन्हा पेशंटला फरक पडला, रिझल्ट भेटला तरी वाढतील. हो हो ते आहे काय? हा. आपल्याला काय दिलं कधी? काय नाही का 3 मर्डर झालेली. हा ते आपल्या हॉस्पिटल शेजारी झाले ना ते. हा हा. हा. काय शोध वगैरे काही? काय नाही पोलीस लोक कुठे लक्ष येते हो पोलीस लोकांचं काय वापस चाललंय. असं आहे हा का? लक्ष येत नाही पोलीस लोक काय नाही. हा, बरोबर. हा, आहे 3 मिनिट झाले आता चौथा व्हायला काही टाइम लागणार आहे का. हा अरे बस ना तिकडे बस ना. हा बस बस इकडे बस. हे पोलीस लोकांचं काय खरं नसते. हा यांना फक्त पैसा पाहिजे खायला. आतापर्यंत शोध लागलाच नाही का नाही त्यांचा? लागला शोध काहीच लागला नाही. लक्षच नाही त्यांचं तिकडे. हा 3 झाले आता चौथा मिनिट लवकर होतो नाही बघा तुम्ही. अरे बस ना तिकडे. थांब बस तिकडे झोप खाली झोप. चौथा व्हायचं अजून काही का चौथा होईल म्हणून? त्यांचं काय पोलीस लोक लक्ष येत नाही काय चौथा टाइम लागणार आहे तुम्ही सांगा मला. काहीच नाही काहीच लागणार लागणार. नाही. 3 मिनिट राशी झाले हो. त्याच्याकडे यांचं लक्ष नाही. हो. हा चौथा टाइम लागणार आहे का नाही. वाद लागणार नाही. हा. बरोबर आहे. हा. बस ना खाली. ते पेशंट आलते का कधी? हा येडे पेशंट यायचं काय दुखत नाही काय नाही नुसतं येऊन जाते. असं आहे का? हा तपासून झालं की काय नाही. पोलिसवाले काय पैसे बिशे खातील मला वाटतं. हा हा आहे का रे? हा पैसे खाल्ल्याशिवाय कोणतं काम करते का ते. हा, बरोबर. नाही हा. त्यामुळेच मला 3 मिनिटं झाले चौथा व्हायला टाइम लागणार नाही कारण की पोलीस लोकांचं लक्षच नाही त्यांच्याकडे. बरोबर आहे. हा ते अजिबात हा. हे लागू देणं जाऊ कोणाला. नाही 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 हो. काय आपलं गुपित आहे मला माहिती का. चौथा झाला का 5वा बी होईल. हा 5 वाजता होईल ना. काय उशीर लागत नाही. लाईट टाइमच लागणार नाही त्याला. हा. हा टाइमच लागणार नाही नाही. बरोबर. हे पोलीस लोकांचं काय लक्ष असतं काय. हो आपल्याला काय करायचं. हा. हा. बसणार आहे, खाली बसणार तू खाली बसणार. हे का म्हणून एवढं जवळ यायला लागले ते? हे काय माहिती आता येडे लोक यांचं कोण लक्ष देतं का यांच्यावर. काय दुखत नाही काय नाही आले का हॉस्पिटलमध्ये असं आहे का? असं झालं तसं झालं काय होत नाही. पण ते शोध अजिबात कुठं लागलं नाही का? ते कुठं लिहिन काय? नाही नाही कुठला शोध लागला नाही पोलीस लोकांनी लक्ष दिलं नाही अजून. असं आहे का? नाही लक्ष दिलं नाही. तिसरा झाला, चौथा होतो आणि 5वा होतो. 5 होतो. हा. हा. बरोबर सांगितलं. ह्यांना बघून होतो सापडणार आहे ह्यांना. काहीच नाही का अजिबात? काहीच नाही कसलंच काय नाही ते मारून टाकल्यासारखं टाकलं हे ते कोणाचं लक्ष. जाऊ दे बाबा, आपले पेशंट वगैरे बघत जा. हा, आपलं काय आपण आपले हा. पेशंट बघायचे दुसऱ्याचं काय करायचं आपलं ते पोलीस की लोक नाही? बघून घेतील काय त्यांचं तर. हो. हा. आणि असे पेशंट बी आले यांच्याकडे असं हा, काही लक्ष आहे नाही. मर्डर करून बी आपल्याकडे येतील बरं का? नाही नाही तसं कसं होणार आपल्याला आपण समजा काही केलं नाही हो. त्या चांगलीपणी पडतच नाही ना आपण. नाही तर अवघड होईल, आपल्या हा. दवाखान्यात शील लागून जाईल. हा. एका अशी पेशंट बस ना तिकडे कळतं तुला सांगितलेलं. हा हा बस बस. पैसे वगैरे देतात काही? कायचं पैसे आणि कायचं काय कोणी येत असे पैसा पाहिजे नसतो काय नसतो. हा? कोण बघणार यांना सांगा बरं तुम्ही. हा हा बस 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 रे खाली. त्याच्या अगोदर कधी आलते काही? नाही, कधी येत हे कधी येत का काही? येड कधी येत हे. हा, पेशंटला ओळख ठेवा बरं का, कशी आहेत काय. हा, पैसे देत नाही काय नाही कोण तपासणार ह्यांना फुकट. हो, नाही तर मग दुसऱ्याची आपत आपल्या गळ्यात येईल. हा. उभं घेण्या देण्याची. झोप खाली. मग ते मर्डर झालेलं त्यांचं मग अजून काय चर्चा काही चर्चा काय अजून ऐकलं भेटलं चर्चा का अजून ते? तर काही कानावर
झालं का काय जा तुम्ही कोठे तिकडे हॉस्पिटल बसूया आरोपी सापडला हा काय झालं साहेब डॉक्टर पाटील तुम्हीच का? हा मीच काय गुन्हा केला मी काय गुन्हा केला ते पोलीस स्टेशन मध्ये सांग. चल. डॉक्टरच्या पेशाखाली काय काय करतात ते तुला आता समजा. चल, चल. हाच का तो डॉक्टर पाटील? हाच आरोपी. Stand up. काय नाव तुझं? डॉक्टर पाटील इथं कधीपासून आहेस? 3 वर्षापासून डॉक्टर की करतोयस? हो का मराठी इंजेक्शन देतो लोकांना? नाही मॅडम मग मला शिक्षण कसं झालं मॅडम मी तुझ्या घराजवळ, तुझ्या हॉस्पिटल जवळ, घरात हॉस्पिटलच्या वरती राहतो ना तू? हो तुझ्या तिथं 3 प्रेत सापडले. कुणी मारले त्यांना? काय माहिती मॅडम माझा काय संबंध तिकडं त्यांना मारा तुझ्या घराच्या बाजूला 3 प्रेत सापडले. हो मॅडम माझा खरंच काही संबंध नाही तिकडं सांगतो कसं बरं. खरंच ना काहीच संबंध नाही मला तिकडं बऱ्या बोलाने सांग. सांग. या खरंच मी खरंच सांग. नाही मॅडम खरंच माझा काही संबंध नाही कुणी मारले? दशरथ मला नाही निगोरे, माहित मॅडम काशीनाथ मुळे नाही आणि मॅडम सुभाष जाधवला कुणी मी मारले? मी नाही मारलं मॅडम माझा काही संबंध नाही तिकडे माझं समाजसेवाचं काम आहे मी ते काम करतो मॅडम बाकीचं काहीच माहित नाही मला इंजेक्शन इंजेक्शन तुला माहित नाही? माहित नाही तुला? इंजेक्शन माहित नाही तुला? इंजेक्शन माहित नाही तुला? नाही मॅडम तिथले इंजेक्शन काही माहित नाही मला ते काय आहे ते बाकीचं माहित नाही मला काय आहे ते माझा खरंच काही संबंध नाही मॅडम आणि बघ तुला आता विश्वास ठेवून सोडते मी, हो मॅडम पण तू जर गुन्हेगार सिद्ध झालास तर बेमौत आतमध्ये असा सोडून सोडून मरशील. तुझी जमानत सुद्धा होऊ देणार नाही मी. काय हो मॅडम जमानत सुद्धा होऊ देणार नाही, लक्षात ठेव. पोटे बरं त्याच्या हॉस्पिटलला सील करा. बरं हो मॅडम आत्ताच्या तसा नका करू ना मॅडम मग काय माणसं मारायचे इंजेक्शन देतो? नाही मॅडम खरंच माणसं नाही मारले मी माझा काही संबंध नाही पोटे तिकडे. त्याचं हॉस्पिटल आत्ताच्या आता सील करा. बरं हो ओके. मॅडम ऐका ना नका तसं नका करू ना मॅडम चल हो मॅडम ऐका ना नीट ऐका नीट चल. पोटे त्याच्यावर लक्ष ठेवा. बरं बरं ठीक आहे. मला तर वाटत नाही तो गुन्हेगार असेल म्हणून, आपण पाळत ठेवून त्याच्यावर. पण त्याच्यावर लक्ष ठेवा. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. आणि चला ते पोस्टमार्टमचे रिपोर्ट आलेत ना, हो पाहिले मी काल. त्या पोस्टमार्टमचे रिपोर्ट दिले ना मला, त्या तिन्ही रिपोर्ट मध्ये एकच रसायन वापरलेले. जो कोणी खुनी असेल ना त्यांनी त्या तिघांना पण एकच पद्धतीचं रसायनचं इंजेक्शन देऊन मारलेले. तिन्ही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सेम सारखा. तिन्ही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सेम सारखा आहे. तिन्ही मध्ये एकच रसायन वापरून त्या तिघांना मारलेले. एकाच पद्धतीने एकच रसायन देऊन तिघांना मारलेले. मग आरोपी कोणीतरी एकच असावं ना? आरोपी तर एकच आहे, एकच असावं. एकच आहे आरोपी, पण हा डॉक्टर नाहीये. डॉक्टर नाहीये पण त्याच्यावर वॉच ठेवा. वाचतो त्याच्यावर वाच पूर्ण. आणि ती त्या मिलिटरी मॅनची बायको येणार होती ना, हा बघ आली का? घेऊन या तिला. बरं बरं घेऊन येतो. मॅडम या सुशीला मॅडम. सुशीला सुशीला जाधव. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. तू काय करती? हेच बाहेरचं काम मॅडम.
नवऱ्याजवळ का राहत नाही? राहत नाही, 3 बायका झाल्यात मॅडम, तिसरी येऊ. का तुला काही त्रास होता का? हो मॅडम, त्रास होता घरच्यांचा, सासू सासऱ्यांचा. मालकाला गोळी लागली ना, त्यामुळे काम करता येत नाही, तर मग मला बाहेर पडावं लागतं. तू तर चांगला आहे स्वभावानं. हो, स्वभावाने एकदम भारी आहेत मॅडम, चांगले आहेत. बरं तू नवऱ्याजवळ असताना तो काही मारहाण करायचा का? नाही मॅडम. तुला काही त्रास द्यायचा का? नाही मॅडम. हुंडा वगैरे पैसे आण बाहेर राहून? नाही मॅडम, काही नाही, तसे चांगले आहेत. सासू सासरे जरा खराब आहेत, त्याच्यामुळे आपलं वेगळंच राहते, काम करते. बरं तुझ्या नवऱ्याने कधी कुणाशी भांडणं केले का? नाही मॅडम. कधी असं कुणाशी गल्लीमध्ये कुणाशी नाही. काही असं हाणामारी भांडणं गुंड्यागर्दी नाही मॅडम, तशी काही भांडण काही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे का त्याची? नाही मॅडम. नाही ना? नाही. नक्कीच? नक्की मॅडम. बरं. हवालदार कुठे? बोला. आता हिच्या सांगण्यावरून तर तो माणूस गरीब वाटतोय, मिलिटरी मॅन तो रामा. आणि बघ तू जर खोटं बोललीस तर तुला महागात पडेल ना. हो मॅडम. लक्षात ठेव. हो मॅडम. काय हो. खोटं बोललीस तर महागात पडेल. नाही मॅडम, तसे चांगले आहेत. मिलिटरी मध्ये गोळी लागली ना, त्यामुळे थोडं घरी इथं. मिलिटरी सर्व्हिसला होता तो? हो, सर्व्हिसला. चालते तू जाऊ शकतेस. परत बोलवलं तर ये. हो मॅडम, येते. कोठे? बोला मॅडम. आता हिच्या सांगण्यावरून तर तो चांगला आहे म्हणते, कसले गुन्हेगारी प्रवृत्ती नाही त्याची, काहीच नाही रामाची. मग हे झाला काय प्रॉब्लेम हे मला कळत नाही. नेमकं झालं काय? हे आपल्याला पुढील तपास करावाच लागेल ना. आता तुम्ही सीसीटीव्ही फुटेज दिलेत मला, त्याच्यामध्ये पूर्ण अंधार आहे. जो पहिला तुम्ही सीसीटीव्ही फुटेज दिलेला आहे तो पूर्ण अंधार आहे, त्याच्यामध्ये काही दिसत नाही. अर्जंट नंतर जो काशीनाथचा जो खून झाला ना तिसरा, तो फुटेज अर्जंट काढा. बरं. तिथं आपल्याला काहीतरी धागे वगैरे मिळतील. बरं ठीक आहे. चालेल. हो. चला मी येते. बरं ये. तशी काही गरज पडली तर फोन करा. बरं ठीक आहे. अरे डोकं दुखतं काय तुझं काम? नाही झालं बघ, तू नको टेन्शन घेऊ बरं. कसं घेऊ नको म्हणतो बाबा तू? काय होत नाही. हा? अरे काय झालं तुला? काय झालं तू नको टेन्शन घेऊ. बाबा, काय तुझं? इकडून खाली ये ना. त्याला नेऊ नका, पुढं चालू त्याला. चल. तुम्ही काय केलंय बाबा? काय खरं बाई? बाजीला चालली बाई उचलून शेरी. काय केलं माझं पोरगं आणलं इकडे. कशाला आणलं? हा मावशी थांब. काय आता ऑफिसर आता काय नवीन नाटक केले? हा? अरे तो अपंग मिलिटरी मॅन आहे तो. काय केले तुम्ही? मॅडम, सीसी कॅमेरा फुटेज. थँक्यू. तुला
चालता येत नाही? नाही नाही, चालतंय, नाही. चालतंय. नाही मॅडम, नाही मॅडम. मी काही नाही केलं. मार लागलेला गोळीचा ते कसा झालाय तो त्याला खाऊन काय उपयोग आहे? मावशी शांत बस. त्याला सरळ काय? चल सरळ बस भांडे. चालतंय ना म्हणतोय. त्याला चालता येत नाही? हा. सरळ बस. सरळ बस. चला. अरे हे बघ. मी काही नाही. हे बघ काय? मला माहित नाही, माहित नाही मला. बघ बघ नाटकावर नाटकं करतो म्हणजे हे काय बघ. बघ काय हे? हे ना मस्तावली. हा? काय हे? राहू द्या ना आता मारू आता नका मार. मॅडम. तिकडे घे त्याला समोर. मारू नका. नाटक करतो चालता येत ना म्हणून बघ अलीकडे जा चला निवडा. घ्या त्याला समोर. म्हातारे हा? तो ते रिपोर्ट दाखवलेस ना आमच्या ऑफिसरला त्याला चालता येत नाही म्हणून. हा? चालता तू येत चालला कसा? ते चालला कसा ऑफिसर उचलून आणलं यायचे त्याला. हे बघ. हा उचलून आणलंय या दोघा जणांनी. हे बघ. काय बघू काय आहे त्याच्यात मला काय कळत आहे? काय तुला दिसत नाही का? दिसत आहे समजत नाही ना. त्याचीच माय आहेस ना तू. त्याचीच माय आहे. चुप आहे. आवाज करू नकोस. दोघाला राहू द्या हो, मॅडम. टाकले दोघाला राहू द्या आम्हाला इथंच दोघा माहिती. मावशी तू शांत बस. आवाज बंद. बस खाली. रामा तर हे सगळे खून तू केलेस? रामा हो मॅडम, हे खून मी केले. का केलेस? कायदा हातात कशाला घेतलास? चौथाही करणार होतो पण ह्या लोकांनी ह्या अधिकाऱ्यांनी मला पकडलं. कायदा का तुझ्या घरातला आहे का मूर्खा? इकडचं थोबट तिकडं करीन. चौथा करणार होतो म्हणतोस? का केलेस खून? सांगतो. रामा हे बघ आता बऱ्या बोलाने तुझा गुन्हा कबूल करायचास कारण तू सीसीटीव्ही फुटेज मध्ये निघलास. का केलेस हा गुन्हा? सांगतो मॅडम, मी मिलिटरीत होतो. मिलिटरीत असताना अतिरी लोक त्यांना माहिती पुरवत होते. माहिती पुरवत असताना माझ्या पाठी गोळी लागली. तेव्हापासून मी त्यामुळे हे खून केलं. अपंग झाला तो. अपंग झालाय. त्याच्या म्हणजे काय झालं होतं मला त्याच्या आईने सांगितलेले त्याच्या हा. पॅरालिसिस पण झाला म्हणून त्याला व्यवस्थित बोलता येत नाही. हा, paralysis. त्याचे म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे त्याला. ठीक आहे तू सांगतोयस मला कळतंय तू काय बोलतोस ते कळतंय आम्हाला. तुला मणक्यामध्ये गोळी लागली. कोण हे जे मेलेले लोक आहेत हे अतिरेक्यांना माहिती पुरवत होते का? हो, तेच अतिरेकाला माहिती पुरवत होते. तुला कसं माहिती? मला मी मिलिटरीत होतो हम्म. त्यावेळेस त्यांनी गोळ्या काढल्या म्हणून मला माहित झालंय. बरं ठीक आहे तू मिलिटरीत होता. मान्य आहे मला तुला गोळ्या लागल्या हे मान्य आहे. ते अतिरेक्यांना माहिती पुरवायची हे पण मान्य करूया. तुला कायदा हातात घ्यायचा कोणी सांगितला? मूर्खा तू का कायदा हातात घेतला? तुझ्या बापाचा कायदा आहे? तुझ्या घरातला कायदा आहे? तुला तो अधिकार कोणी दिला माणसं मारायचा? आणि तुला तर चालता येत नाही ना. तू चालला कसा? मला 20 मिनिटाचं रसायन घेतलं म्हणजे मला 20 मिनिटं फक्त चालता येत आहे. कोणता रसायन? 21व्या मिनिटामध्ये चालता येत आहे. तेवढ्या वेळामध्ये मी पुढचा फोन करणार होतो पण तुमचे या अधिकाऱ्यांनी मला त्याच्याकडे एक रसायन आहे जे आपल्या पोस्टमार्टम मध्ये भेटले आपल्याला. एक इंजेक्शन घेतो तो आणि ते इंजेक्शन घेतल्यानंतर त्याची बॉडी ऍक्टिव्हेट होते आणि ती ऍक्टिव्हेट झाल्यानंतर हा माणूस 20 मिनिटांमध्ये खून करतो. आणि डायरी काढीत होतास. तुझी डायरी सापडली आम्हाला. हा डायरीवर तू लिहिलंस. तू सगळ्यांची नाव टाइमासकट लिहिलंस तू. ही डायरी अखिलला भेटली. माहिती कुठं? ही डायरी भंगारच्या दुकानात भेटली. नाही माझं नाही. मान्य कर. मान्य कर. हो
मान्य कर. आता खून कबूल केलेस आणि डायरेक्ट खून कबूल करत नाहीस का मूर्खा? होय माहीत हो म्हणूनच ती डायरी घेतली. पोटे ही डायरी आपल्या ह्याला जमा करा बरं. लॉकरला. ठीक आहे ठीक आणि बाकीचे काय काय सीसीटीव्ही फुटेज वगैरे सगळं लॉकरला जमा करा. बरं ठीक आणि आहे. थँक्यू अख्वी, खूप मेहनत घेतली. थँक्यू पोटे, थँक्यू मतीन. खूप मेहनत घेतली आपण सर्वांनी. आणि आता कुठं काय म्हणते तसा मी मोकळा श्वास सोडू शकते, कारण फार मोठा आरोपी आपल्या हातात लागलाय. खोदा आता काय बोलते ना उसको, खोदा पहाड निघला चुहा. आपली जनताची जिम्मेदारी आपल्या वारे पठ्या हैराण करून सोडलं सगळ्या डिपार्टमेंटला. भडव्याला द्या पाठवून काया पाण्याकडे आणि म्हातारीला वरात मध्ये पाठवून तिची सोय करा. ठीक आहे मॅडम. चला येते मी.